80 कोटींचं बक्षीस, स्वतःची खासगी फौज, ज्याच्या नावाने अख्खा मेक्सिको थरथर कापायचा, तो ड्रग माफिया एल मेन्चो अखेर संपला. मेक्सिकन लष्कराने एका गुप्त मोहिमेत या ड्रग लॉर्डचा खेळ खल्लास केलाय. लष्कराने त्याला नरकात पाठवलं खरं, पण आता संपूर्ण मेक्सिको जळतय. रस्त्यावर गाड्या पेटवल्या जात आहेत, बंदुकांच्या गोळ्यांचा पाऊस पडतोय आणि तिथले भारतीय आता मृत्यूच्या छायेत आहेत. हा एल मेन्चो म्हणजे साधा सुद्धा गुंड नव्हता, हा होता जॅलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा सुलतान. अमेरिकेच्या नाकात दम आणणारा हा माफिया इतका क्रूर होता की मेक्सिकन लष्कराची हेलिकॉप्टर्स पाडण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. त्यामुळे जॅलिस्को राज्यातील टापल्पा शहरात मेक्सिकन लष्कराने एका मोठ्या छाप्याचं नियोजन केलं होतं. लष्कराला त्याच्या ठाण्याबद्दल गुप्त माहिती मिळाली आणि त्यानंतर सुरू झालं एक हाय व्होल्टेज ऑपरेशन. त्यात नेमेसिओ ओसेगुएरा सर्वेंटेस, ज्याला जग एल मेन्चो या नावाने ओळखत होतो, तो मारला गेला. पण आता त्याच्या हत्येनंतर त्याच्या टोळीने संपूर्ण मेक्सिकोत हैदोस घातला आहे. जाळपोळ चालू आहे, रस्ते अडवले जात आहेत आणि लष्करावर हल्ले होत आहेत. त्यामुळे आता या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मेक्सिको मधील भारतीय दूतावासाने भारतीयांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पहिलं म्हणजे जोपर्यंत ही परिस्थिती शांत होत नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नका. दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करा आणि आपत्कालीन परिस्थितीत दूतावासाशी त्वरित संपर्क साधा. जर तुमचे कोणी मित्र किंवा नातेवाईक मेक्सिकोत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.